Let us all open our Bibles. आपण सर्वजण मार्क याचं शुभवर्तमान उघडूया. Let us open the book of Mark. आणि मार्कचा 6वा अध्याय आपण पाहूया. Actually, I just want to share with you, this was something that I was reading a couple of days ago. काही दिवसांपूर्वी मी हे वाचत होतो आणि हे वाचता वाचता मला असं जाणवलं की देर इज समथिंग दॅट नीड्स टू बी पेड अटेन्शन फॉर. म्हणजे की असं काहीतरी लिहिलं होतं ज्याच्याने मला असं वाटलं की हे मला नीट समजलं नाही किंवा आय वॉज जस्ट ट्राईंग टू फिगर आउट की असं का लिहिलंय प्रभूने. ओके, सो लेट अस ऑल रीड. आणि आज मी सर्वांसाठी इंग्लिशमध्ये वाचत आहे बिकॉज वी नॉट गोइंग टू रीड मेनी वर्सेस. आपण काही थोडेच वचनं बघणार आहोत, पण प्लीज रीड विथ मी. मी मार्क ह्याचं शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय वाचत आहे आणि पहिले 6 वचन आपण वाचणार आहोत. पाहूया इथं काय होत आहे. इन द वर्स 1 इट सेज दॅट जीसस लेफ्ट देअर अँड वेंट टू हिज होम टाउन अकंपनीड बाय हिज डिसायपल्स. नाव जर तुम्ही मागचे काही सेशन्समध्ये आमच्याबरोबर होता तर यू माईट रिमेंबर की 5व्या अध्यायामध्ये येशू तिथं याईराच्या घरी गेला होता, रिमेंबर. आणि तो त्याच्या मुलीला त्यांनी बरं केलं होतं आणि तिथं खूप मोठा चमत्कार झाला होता. तो काही दिवस तिथं राहिला असेल किंवा काही वेळ तिथं तो राहिला असेल. ओके, अँड नाव इन द फर्स्ट वर्स वी गेट टू नो की येशू आता पुन्हा एकदा तिथनं निघालेला आहे आणि तो त्याच्या स्वतःच्या घरी येत आहे किंवा त्याच्या होम टाउनमध्ये तो येत आहे, नाझरेथ, जिथे तो वाढला, जिथे तो मोठा झाला. बरोबर आहे. ज्या मंदिरांमध्ये जाऊन तो तिथं देवाचे वचनं ऐकत होता किंवा त्या मोठ्या शिक्षकांबरोबर तो अक्षरशः वाद घालायचा आहे ना, त्या शहरामध्ये नाझरेथमध्ये तो पुन्हा एकदा आलेला आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. वेन द Sabbath came, he began to teach in the synagogue, and many who heard him were amazed. Where did this man get these things? They asked. What's this wisdom that has been given him, that he even does miracles? Isn't this the carpenter? Isn't this Mary's son and the brother of James, Joseph, Judas, and Simon? Aren't these the sisters here with us? And they took offense at him. दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये आपल्याला हे दिसतं की काही लोक जे होते ते येशूला पाहत होते जेव्हा तो त्याच्या नगरामध्ये आला, नाझरेथमध्ये जेव्हा तो आला. आणि तिथं आल्यानंतर तो ज्या वेळेला तिथं त्याचं कार्य करू लागला, ज्या वेळेला तो त्या लोकांशी बोलू लागला आणि बरेच काही चमत्कार त्यांनी केले, तर काही लोक असे होते जे त्याच्याकडे पाहून, त्याला बघून असे म्हणू लागले की हा कोण आहे आणि हा असे कसे कार्य करतो, कुठून याला एवढं सगळ्या गोष्टी कळतात, कुठून त्याला एवढं विजडम कळलेला आहे, हाच नाही का हा तो कार्पेंटरचा मुलगा किंवा हा तो कार्पेंटर नाही का. आणि ते एवढंच अगदी म्हणतात की ह्याची आई मरिया नाही का, किंवा ह्याचे भाऊ योसेफ आणि याकोब आणि यहूदा हे नाहीत का. दे वर नॉट ट्राईंग टू बी इनसाइटफुल. म्हणजेच काय, ते लोक असं एकमेकांना विचारत होते, अरे खरंच हाच नाही का तो. देन व्हॉट आर दे डुईंग हिअर, व्हॉट एक्झॅक्टली आर दे ट्राईंग टू डू हिअर. ते असे नाही विचारपूस करते एकमेकांना की अरे खरं हाच नाही का तो. इनफॅक्ट दे आर ट्राईंग टू पुल आउट इन्सल्ट ऑन हिम. अरे हा तोच नाही का जो नाही का मरियाचा मुलगा, हा तोच नाही का ज्याच्या घरामध्ये खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, किंवा हा तोच नाही का जो कार्पेंटरीचा जॉब करतो. हा कुठून एवढ्या मोठमोठ्या गोष्टी बोलायला लागला. त्यांची जी बोलायची पद्धत होती, जी ढब होती ना, ती ऍक्च्युअलमध्ये अशी काही त्यांच्याबद्दल विचारपूस करायची किंवा माहिती एकमेकांना ते देत नव्हते की अरे हा तोच इशू आहे ना जो असा. नो, दे आर सेइंग लाईक इज इट द सेम गाय. ऍक्च्युअलमध्ये दे आर ट्राईंग टू शो टू इच अदर. ते हे सांगायचा प्रयत्न करतात, आम्ही ओळखतो तुला, आम्हाला माहिती तू कोण आहेस, आम्ही तुझ्या परिवाराला ओळखतो, आम्हाला तुझी पूर्ण स्टोरी माहिती आहे, तुझं पूर्ण जन्मापासून तुझे किस्से काय आहेत की तू एकदम प्रसिद्ध झाला होतास किंवा तुझं घराणं पूर्ण प्रसिद्ध झालं होतं. युअर बर्थ इज अ बिग क्वेश्चन. याचबरोबर ते असे काय म्हणतात माहिती का, ते म्हणतात हा मरियेचा मुलगा नाही का. ते म्हणतात आम्हाला सगळं माहिती आहे. नाउ वन थिंग टू अंडरस्टँड हिअर इज की त्या दिवसांमध्ये ऍक्च्युअलमध्ये लोकांना आपल्या आईच्या नावाने नव्हतं ओळखलं जात, आपल्या वडिलांच्या नावाने ओळखलं जात होतं. हा दाविदाचा मुलगा, हा इशायाचा मुलगा, किंवा हा याकोबाचा मुलगा, किंवा हा जब्दीचा मुलगा, हा योसेफाचा मुलगा, असं ओळखलं जात होतं.
दे नो, दे अंडरस्टँड की आम्हाला माहिती आहे योसेफ तुझा वडील ना, ॲक्च्युअली दे डिड नॉट नो द ट्रू स्टोरी. त्यांना नीट व्यवस्थित माहित नव्हतं की देवाचा येशूचा जन्म जो आहे तो कसा अद्भुत चमत्काराने झाला होता. दे वर स्टिल नॉट अवेअर अबाउट दॅट मिरॅक्युलस वंडरस थिंग दॅट हॅपन्ड इन बेथलेहेम. आणि इथं ते लोक ज्या वेळेला असे एकमेकांशी बोलत आहे, विचारपूस करत आहे येशूबद्दल, तर ते लोक ॲक्च्युअलमध्ये असं नाही म्हणत की अरे हा 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 नक्की हाच नाही का तो. नो, दे आर ट्राईंग टू पुल इन्सल्ट्स ऑन हिम. कारण जर तुम्ही वाचलं तर असं म्हणलेलं आहे, शेवटच्या 3ऱ्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये असं म्हटलंय, दे टूक ऑफेन्स ॲट हिम. दे वर लिटरली इन्सल्टिंग हिम. ते असे बोलून त्याची अक्षरशः खिल्ली उडवल्यासारखं करत होते, किंवा त्यांना त्याच्या गोष्टी पटत नव्हत्या. असं वाटतं की अरे हा कोण आहे. ना इफ यू रिमेंबर, त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे की त्यांनी नावं दिलेली आहेत, मॅरी, अँड देन वी हॅव जेकब ऑर जेम्स, ज्याला आपण मराठीमध्ये याकोब म्हणतो. आणि हा तोच याकोब आहे, हा तोच जेम्स आहे ज्यांनी पुढे जाऊन याकोबाचं पत्र लिहिलंय, किंवा जेम्सचं एपिस्टल ज्यांनी लिहिलंय. दिस इज द सेम जेम्स. ही गोज ऑन टू बिकम द लीडर ऑफ द अर्ली चर्च. व्हेरी इम्पॉर्टंट मॅन. ओके, अँड वन ऑफ माय फेवरेट्स. पुढे जाऊन असं पण तो म्हणतो की योसेफ आणि जुडस. हा जुडस कोण आहे, यहुदा कोण आहे? हा यहुदा तोच आहे ज्यांनी यहुदाचं पत्र लिहिलं, जूड. ओके, हु रोट द लेटर ऑफ जूड. हे सर्वजण येशूचे कोण होते? भाऊ होते. मरिया आणि योसेफाचे मुलं होते. देर हाफ ब्रदर्स. बरोबर. आणि त्याचबरोबर आपल्याला अजून देखील हे कळतं की ते असे पण म्हणतात लोक की रे ह्याचे बहिणी हेच नाहीत का जे आपल्याबरोबर असतात नेहमी. दॅट मीन्स जीसस हॅड सम सिस्टर्स, अँड ॲटलीस्ट 2 सिस्टर्स. कारण इट इज प्लोरल हिअर, है ना. आपल्याला इथं दिसतं की एक नाही तर अनेक आहेत. ओके, आता इथं ते लोक त्याच्याबद्दल चर्चा करत असताना ते असे नाही म्हणत की अरे नक्की हा तोच आहे ना. इनफॅक्ट दे आर टेकिंग ऑफेन्स ॲट हिम. नाव वर्स 4 मध्ये असं म्हणलंय, जीसस सेड टू देम, ओनली इन हिज होम टाउन अमंग हिज रिलेटिव्स अँड हिज ओन हाऊस इज अ प्रॉफिट विदाउट ऑनर. येशू म्हणायचा प्रयत्न करत असेल की तुम्ही म्हणता की तुम्ही मला जाणता, तुम्ही म्हणता तुम्ही मला ओळखता, पण तुम्ही मला नाही ओळखत. कारण जर तुम्ही ओळखला असता तर तुम्ही असं नसता बोलला माझ्याविषयी. तुम्ही असे प्रश्न नसते उद्भवले तुमच्या मनात. तुम्ही अशी चर्चा नसती केली माझ्याबद्दल. तुम्ही म्हणता तुम्ही मला ओळखता, पण तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मला नाही ओळखत. तुम्ही माझ्या पित्याला नाही ओळखत. आणि तो एवढं पण म्हणतो की अ प्रॉफिट इज विदाउट ऑनर इन हिज ओन हाऊस. समटाइम्स दिस इज ट्रू, हे की नाही. इवन असं पण म्हणण्यात आलेलं आहे की समटाइम्स गॉड ऑल्सो वेंट ऑन टू से दॅट इन हिज ओन हाऊस यू विल फेस पर्सिक्युशन. या ठिकाणी येशू हे सांगायचा प्रयत्न करतोय की मला दुःख होतंय, मला हेच जाणून वाईट वाटू लागलंय की माझ्याच घरामध्ये किंवा माझ्याच या नगरामध्ये, माझ्या शहरामध्ये माझे लोक मला ओळखत नाही. अँड आय एम हिअर टू रिव्हील माय सेल्फ टू द वर्ल्ड. हाऊ सॅड दॅट इज दॅट माय ओन हाऊस डज नॉट नो मी. त्याला किती दुःख होत असेल की मी जगाला माझी ओळख करून द्यासाठी आलेलो आहे, देवाची ओळख करून द्यासाठी आलेलो आहे, आणि जगाचं सोडा माझं स्वतःचं घराणं किंवा माझं स्वतःचं शहर जे आहे ते मला ओळखत नाही. आणि अशा प्रकारे ते बोलतात. ही वॉज हर्टिंग, ही वॉज फिलिंग सॅड. पुढं 5 आणि 6 वचनामध्ये बघू तो काय म्हणतो. ही सेज, ही कुड नॉट डू एनी मिरेकल्स देअर एक्सेप्ट ले हिज हँड्स ऑन अ फ्यू सिक पीपल अँड हील देम, अँड ही वॉज अमेज्ड ॲट देअर लॅक ऑफ फेथ. आता लेट्स रीड दिस अगेन. इथं असं म्हणलं, ही कुड नॉट डू एनी मिरेकल्स देअर. आय थिंक मराठीमध्ये खेरीज हे शब्द वापरलाय की तो करू शकला नाही. Except lay his hands on a few sick people and heal them. And he was amazed at their lack of faith. Now, this is the point that got me thinking. कारण मी विचार करू लागलो की असं का लिहिलंय. Can you imagine this is the same thing that is being written about whom? About Jesus. त्याच्याबद्दल असं लिहिण्यात आलं आणि मी विचार करू लागलो की असं का लिहिलं असावं की त्याच्यामध्ये असं म्हणण्यात येतं की ही कुड नॉट do any miracles. He could not. असं नाही लिहिलं की he would not do, but he could not do. There is a difference. He couldn't do any miracles. Why? Probably the answer is right here. असं म्हणलेलं आहे 6व्या वचनामध्ये की and he was amazed at their lack of faith. येशूला काय झालेलं आहे तिथं आश्चर्य झालेलं आहे. आय थिंक मराठीमध्ये असं आश्चर्य वापरलेलं आहे शब्द. काही ठिकाणी he was marveled. इन सम ऑफ द ट्रान्सलेशन द वर्ड इज मार्वल्ड. म्हणजे काय, अक्षरशः नवल वाटणं, अक्षरशः असं विचार करण्यासारखे. इट इज सरप्राइजिंग, इट इज शॉकिंग,
इट इज फ्लॅबरगास्टिंग, इट इज सरप्राइजिंग इन इट्स ओन वे, की कसं काय हे लोक जे आहे ना, ही इज अमेज्ड. आय एम ट्राईंग टू फिगर आउट की विश्वास जो आहे यांच्यामध्ये इतका कमी का, इतक्या खालच्या पातळीला का गेलेला आहे यांचा विश्वास. माझ्या स्वतःच्या घरामध्ये किंवा माझ्या स्वतःच्या या शहरामध्ये येशू विचार करत असेल. Now, interestingly, you might recall that Jesus is actually amazed not once, but more than once. He was surprised, he was amazed. त्याला अशाच प्रकारे आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. कधी एकदा नाही तर दोनदा. He was amazed twice. One of which is here, जे आपण आता जस्ट वाचलं, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला नवल वाटलं किंवा त्याला आश्चर्य वाटलं. दुसरी जी वेळ ज्या वेळेला त्याला आश्चर्य वाटलं प्रभूला, ज्या वेळेला त्याला नवल वाटलं, when he was marveling, was in Matthew chapter 8. मत्तेच्या 8व्या अध्यायामध्ये जर तुम्हाला आठवतं, in verses 5 to 10 onwards is the story of the Roman centurion. One of my favorite stories. कारण त्या ठिकाणी आपण आठवतं की तिथं एक शतपती असतो आणि तो प्रभूकडे रस्त्यामध्ये येऊन भेटून त्याला सांगतो की प्रभू, तो एक रोमी असतो की नाही. अँड ही गोज देअर अँड ही सेज दॅट लॉर्ड माय सर्वंट इज सिक. आणि येशू त्याला म्हणतो, बरं ठीक आहे, आय कम अँड सी हिम. कुठे तुझं घर, कुठे सांग. अँड द सर्वंट, शतपती त्याला म्हणतो की नाही प्रभू, तू माझ्या घरी येण्यास मी योग्य नाही, माझं घर पण तेवढं योग्य नाही. आय एम नॉट वर्दी इनफ फॉर यू टू कम अँड व्हिजिट माय हाऊस. आय कॅनॉट मेक इट वर्दी इनफ फॉर यू टू स्टेप इन माय हाऊस. जस्ट स्पीक द वर्ड. तू फक्त इथून शब्द बोल प्रभू, आणि तो तिथं काय होईल, तो तिथं बरा होईल. इथून तू शब्द बोल आणि तिथं तो बरा होईल अशी मला खात्री आहे. ही जस्ट सेड स्पीक द वर्ड. द वर्स देअर सेज, आणि येशूला तिथे नवल वाटले, किंवा असं म्हणण्यात येतं की जीसस वॉज सरप्राइज्ड विथ हिज फेथ, ही वॉज मार्वल्ड. इन फॅक्ट इट गोज ऑन टू एक्सप्लेन दॅट ही वॉज एस्टॉनिश्ड दॅट व्हॉट इज दिस. इट इज इंटरेस्टिंग ना, कारण येशू जो स्वतः देव असताना देखील, मनुष्य रूपात असलेला देखील, नेव्हर माइंड, बट ही स्टील इज द सोर्स ऑफ ऑल नॉलेज ऑफ एव्हरीथिंग. ही न्यू अबाउट एव्हरीथिंग. आणि तरी देखील ही ऑल्सो वॉज सरप्राइज्ड, ही वॉज ऑल्सो मार्वेल्ड. म्हणजे एका शतपतीने त्याला काय केलेलं आहे, अक्षरशः त्याला आश्चर्य होईल असा त्याचा विश्वास त्यांनी त्याच्यासमोर दाखवलेला आहे. अँड देन जीसस सेड, आय ट्रूली से टू यू, की पूर्ण इस्रायलामध्ये असा विश्वास मी कधीच आणि कुठंच पाहिला नाही. बरोबर ना. जीसस मार्वल्ड ट्वाइस. त्याला दोनदा येशूला नवल वाटलं किंवा आश्चर्य झालं. ट्वाइस. नाउ वन्स वॉज इन हिज ओन होम टाउन, जे आपण वाचत आहोत मार्कमध्ये, की त्याच्या स्वतःच्या शहरामध्ये ज्या वेळेला त्याला आश्चर्य वाटलं ते हे होतं ज्या वेळेला लोक असे बोलत होते, त्यांचा लॅक ऑफ फेथ. अँड सेकंड टाइम वेन ही मेट द सेंचुरियन मॅन, जो स्वतः रस्त्यातच बोलतो की तू इथूनच बोलतो तिथं बरं होईल. नाउ वन थिंग दॅट आय नीड टू अंडरस्टँड हिअर, की येशूसाठी विश्वास किती मोठी गोष्ट आहे. बोथ द केसेस, ज्या वेळेला त्याला नवल वाटलं, त्या दोन्ही केसेसमध्ये विश्वास जो आहे ना, इट इज द की रोल, किंवा त्याचा ऍक्च्युअलमध्ये इट इज द हिरो बेसिकली ऑफ द स्टोरी. विश्वास दोन्हीकडे आहे, एकाकडे खूप आहे, एकाकडे काहीच नाही आहे किंवा कमी आहे. द फेथ इज द इम्पॉर्टंट थिंग दॅट इज गोइंग ऑन, ज्याच्यामुळे येशूला काय होतंय, आश्चर्य वाटतंय. येशूसाठी हे खूप मोठी डील आहे, किंवा येशूसाठी काय आहे की एक खूप महत्वाची गोष्ट आहे की कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवत आहे की नाही, किंवा कोणीतरी त्याच्या गोष्टींवर बिलीव्ह करत आहे की नाही. फॉर जीसस इट इज अ व्हेरी बिग डील दॅट डू यू बिलीव्ह इन हिम, डू यू हॅव फेथ इन हिम. नाव जर तुम्ही एक लक्षात घ्या की या ठिकाणी ज्या वेळेला येशू त्यांच्याशी बोलत आहे, इथं ज्या वेळेला स्टोरीमध्ये काय होत आहे की असं दिसून येत आहे की त्यांच्यामध्ये विश्वास जो आहे तो कमी सापडला, किंवा येशूला तो कमी दिसला विश्वास. त्यानंतर काहीतरी होत आहे, देयर आर रिपरकशन्स, यु नो व्हॉट, म्हणजे आफ्टर इफेक्ट्स. विश्वास कमी असल्याचे काही ना काहीतरी आफ्टर इफेक्ट्स येतात. आणि ते काय होतं, द फर्स्ट वन इज दॅट इट लिमिटेड द लॉर्ड. येशूला त्यांना त्या ठिकाणी त्या शहरामध्ये आपलं कार्य करण्यासाठी इट लिमिटेड हिम. वाचूया आपण 5व्या वचनामध्ये काय म्हणलंय, असं म्हणलेलं आहे दॅट ही कुड नॉट डू एनी मिरेकल्स देअर. ही कुड नॉट. सी द पॉइंट इज दॅट नॉट ही वुड नॉट. तो स्वतःहून इच्छा नाही धरत आहे, बट ही कुड नॉट. ओके.
नो डाऊट त्यांनी तिकडे असं म्हणलेलं आहे की त्यांनी काही लोकांवर हात ठेवून त्यांना बरं केलेलं आहे, विच इन माय सेन्स ऍक्च्युली इन ऑल ऑफ आर आय थिंक आयडियाज आपल्याला वाटतं की हे खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युअलमध्ये, की कोणावर हात ठेवून जरी बरं केलं तर ऍक्च्युली इट इज अ व्हेरी बिग थिंग. बट सी व्हॉट जीसस इज सेइंग दॅट इन कम्पॅरिझन जे त्याला जी करायची इच्छा होती त्याच्या शहरामध्ये, जी तो करण्यासाठी समर्थ होता, जी त्यांनी पहिल्या पूर्वीपासून ठरवून आणली असेल की मी माझ्या शहरामध्ये जाऊन आरोग्य आणेल, मी माझ्या शहरामध्ये जाऊन पहिले तारण आणेल, मी माझ्या शहरामध्ये जाऊन लोकांना सुवार्ता सांगेल किंवा देवाची ओळख करून घेईल किंवा राज्याच्या चांगल्या चांगल्या गोष्टी पहिले मी माझ्या शहरात सांगेल, जी काय त्याची इच्छा होती, जी काय त्याच्या मनातले विचार होते ते तो करू शकला नाही. ही कुड नॉट डू दॅट. ऑल द वंडरफुल अँड मार्वलस साइन्स दॅट ही वॉन्ट टू डू, ही तो करू शकला नाही. का? बिकॉज ऑफ देअर अनबिलीफ. त्यांच्या अविश्वासामुळे किंवा त्यांचा विश्वास कमी असल्यामुळे. पहिली गोष्ट जे ते कुठं चुकले माहितीये का, की ज्या वेळेला ते एकमेकांबरोबर बोलत असताना असे म्हणले ना की अरे हा तोच येशू आहे ना, दॅट रिस्ट्रिक्टेड देम टू गो टू जीसस. आठवतं, जर आपण ह्या मागच्याच अध्यायामध्ये जर वाचलं तर असं म्हणण्यात येतं एक मोठा समुदाय त्याच्याकडे येत होता. प्रत्येक वेळेला तो जिथं जिथं जात होता तर लोक त्याच्याकडे येत होते. याईर पळत पळत आला होता. ती जी रक्तस्रावी स्त्री होती ती अक्षरशः कशा प्रकारे तरी रिंगाळ, आय डोंट नो, आय इमॅजिन दॅट वे, की ती कशी तरी करत ती त्याच्या जवळ ती गेली. पीपल वर कमिंग टू जीसस, पण त्याच्या स्वतःच्या शहरामध्ये लोक त्याच्या जवळ नव्हते येत. ते त्याच्यापासून लांब होते. का? कारण दे वर जस्ट आर्ग्युइंग अमंग देमसेल्स. अरे आता हाच आहे की नाही, अरे हा तो कार्पेंटरचा मुलगा आहे, अरे हा स्वतः काय मरियाचा, अरे वी नो दिस मॅन. इब्रिकरास पत्राचा 11वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये काय लिहिलंय आपण वाचूया. जस्ट वन वर्स व्हॉट इट सेज. इब्रिकरास पत्र 11वा अध्याय आणि 6वं वचन, त्याच्यामध्ये काय लिहिलंय. आपल्याला ऍक्च्युली हे तोंडपाठ असलंच पाहिजे आणि मोस्ट ऑफ यू माइट हॅव, बट आय एम गोइंग टू एनकरेज यू एनिवे. 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 11 अध्याय 6वं वचन, अँड विदाउट फेथ इट इज इम्पॉसिबल टू प्लीज गॉड. Without faith it is impossible to please God, because anyone who comes to him must believe that he exists and that he rewards those who earnestly seek him. असं म्हणलेलं आहे की जो कोणी त्याच्याजवळ येतो त्यांनी हा विश्वास धरलाच पाहिजे की तो काय, ही एक्झिस्ट, दॅट ही इज, आणि तो काय करतो, ही इज अ रिवॉर्डर, ही गिव्स पीपल रिवॉर्ड्स. सी, द फर्स्ट प्रॉब्लेम वेअर दे वेंट रॉंग, जिथं हे त्याच्या घरातले लोक किंवा त्याच्या शहरातले लोक चुकले, द फर्स्ट प्रॉब्लेम वेअर दे वेंट रॉंग वॉज दॅट दे डिड नॉट कम टू जीसस. ते लांबूनच बोलून एकमेकांबरोबर चर्चा करून म्हणत होते, अरे हा बरोबर, ह्याला मी बघतो, ठीक आहे ह्याचं काही जास्त ऐकण्याची गरज नाही, ठीक आहे, वी हर्ड अबाउट हिम डू मिरेकल्स, बट हाऊ डज ही डू इट एनिवे, डझंट मॅटर. ते त्याच्याकडे आले नसतील कदाचित, बिकॉज वी सी दॅट इफ दे डिड नॉट कम, दे डिड नॉट बिल्ड दॅट फेथ. येण्यासाठी पण तो विश्वास लागतो, आहे की नाही, त्याच्याकडे जाणं. तुम्ही बघा, याईर कसा आला, विश्वासाने आला. तो शतपती कसा आला, विश्वासाने आला. ती रक्तस्रावी स्त्री जी कशी आली, ती विश्वास घेऊन आली की येशू काहीतरी करेल, तिला माहित होतं. सी, द फर्स्ट प्रॉब्लेम दॅट दे मेड, द फर्स्ट मिस्टेक दे मेड वॉज प्रॉब्ली की ते आलेच नाही त्याच्याकडे. नाव सेकंड प्रॉब्लेम दॅट दे डिड इज दॅट दे डिड नॉट बिलीव्ह इन हिम. ते पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. कारण काय म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये, विदाउट फेथ इट इज इम्पॉसिबल टू प्लीज हिम. विश्वास वाचून त्याला संतोष पोचणं हे शक्यच नाही. वी कॅन नॉट प्लीज द लॉर्ड विदाउट फेथ. नाउ देयर इज अ क्वेश्चन फॉर यू. हॅव यू प्लीज द लॉर्ड टुडे? आज जर देवानी तुमच्या बद्दल विचार केला अँड ही इज थिंकिंग, ओके लेट मी सी, has XYZ, or let's say Pranit, has he pleased me today? Probably not, or probably, but he needs to be certain. प्रत्येक दिवसामध्ये, in fact, he needs to go on to say, yes, he pleases me every day. हा प्रश्न जो आहे तो आपल्या सर्वांसाठी आहे की आर वी कॉन्फिडेंट अबाउट दिस. आपल्याला या गोष्टींची खात्री वाटतेय का आतून की नाही, मी माझ्या विश्वासाद्वारे, मी माझ्या मनाच्या विचारांद्वारे, मी माझ्या कामाद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे मी येशूला संतोष पोचवत आहे. आय एम शोईंग दॅट फेथ दॅट ही बिल्ट इन मी. जो त्यांनी माझ्यामध्ये घातलेला आहे तो विश्वास मी त्याला प्रगट करून दाखवत आहे माझ्या वागणुकीद्वारे. त्यांनी असं म्हणलेलं आहे की ही कुड नॉट डू एनी मिरेकल्स. मे बी त्याला तिथं काय काय करायचं असेल, मे बी त्याला कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची त्याला गोष्टी सांगायच्या असतील, सुवार्थ किंवा राज्याच्या गोष्टी सांगायच्या असतील.
अद्भुत चिन्ह कार्य करायचं असेल त्याला तिथं. ही हॅड प्लॅन्स फॉर नॅझरेथ प्रॉबब्ली, पण तो तिथं करू शकला नाही. असं नाही की त्यांनी ते केलं नाही असं ठरवलं, त्यांनी नाही करायचं असं ठरवलं असं नाही, बट ही कुड नॉट डू दिस. लॅक ऑफ फेथ. डिड यू नो दिस? तुम्हाला या गोष्टी माहिती आहे का? दॅट लॅक ऑफ फेथ ॲक्च्युली, आपण ज्या वेळेला विश्वास कमी धरतो ना, तर त्यावेळेला आपण देवाच्या कार्याला रोखतो किंवा आळा घालतो. इट लिमिट्स द लॉर्ड. त्याला त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी ॲक्च्युली आपण अडखळण करून बसतो समोर. का? कारण आपल्यामध्ये विश्वासच नाही, किंवा आपल्यामध्ये विश्वासच तेवढा पाहिजे तेवढा नाही. सी, इफ गॉड वॉन्ट्स, गॉड इज अन ऑलमायटी गॉड अँड ही इज अ सॉव्हरन गॉड. बरोबर आहे? तो सर्वशक्तिमान समर्थ देव, तो पराक्रमी देव आहे. त्याला पाहिजे तर तो सर्व सगळं करू शकतो. पण विचार करण्यासारखं असं आहे ना, की जर तो सगळं करू शकतो, तर मग तो प्रत्येक वेळेला आपल्या विश्वासाची परीक्षा का पाहतो? ही वॉन्ट्स टू ऑपरेट थ्रू फेथ. त्याला प्रत्येक वेळेला जे काही कार्य करायचं असतं ना, त्याला विश्वासाद्वारे ते करायचं असतं. असं नाही की तो स्वतःहून तो करेल अँड देन ही एक्सपेक्ट्स यू टू जस्ट फॉलो हिम. नो. तो प्रत्येक मनुष्यामध्ये तो विश्वास आहे की नाही तो ते बघतो. प्रत्येक मनुष्य तसं विश्वासासाठी काही करत आहे की नाही ते तो रोज पाहतो. व्हॉट आर यू डुईंग फॉर फेथ? आठवतो शिष्यांना तो काय म्हणतो? डू यू स्टील नॉट बिलीव्ह? म्हणजेच काय? अरे तुम्ही अजून पण तसेच आहात का? आता तरी स्टार्ट बिल्डिंग युअर फेथ. हाऊ मेनी ऑफ अस ॲक्च्युली प्रे फॉर फेथ? आपण कितीदा आपण प्रार्थना करतो देवाकडे विश्वासासाठी. आपल्याला काय वाटतं, वेन वी टेक बॅप्टिझम ऑर वेन वी एक्सेप्ट जीजस ॲज अ सेव्हियर, आपण विश्वास ठेवला आणि तोच विश्वास आता कंटिन्यू आहे. वाय डोंट वी आस्क द लॉर्ड टू फिल अस विथ हिज फेथ? असा विश्वास आपला आहे का? जसा दानियल त्या सिंहाच्या गुहेत तो जेव्हा होता, टाकला गेला होता, त्याला तो विश्वास होता की प्रभू मला सांभाळेल. पौलाला हा विश्वास होता की मी इथं मरणार नाहीये, धोंडमार करा तुम्ही, काही करायचं करा. आर वी हॅव्हिंग दॅट फेथ? इट्स अ बिग क्वेश्चन. म्हणूनच आपण आपल्या विश्वासासाठी रोज प्रार्थना करत आहोत की नाही, ते वाढण्यासाठी हा पण एक मोठा प्रश्न आहे. आणि मी हे का म्हणत आहे की देवाला त्याचं कार्य करण्यासाठी विश्वास हा तो आपल्यामध्ये पाहतो किंवा तो शोधतो. कारण जर तुम्हाला आठवतं, आय थिंक वी शुड ऑल ओपन दिस वर्स. स्तोत्रसहिता आपण उघडूया. स्तोत्रसहिता ह्याचा 28वा अध्याय, नाही 78, सॉरी, साम्स चॅप्टर 78. आणि त्याच्यामध्ये जर आपण एक वचन वाचूया, त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे बघूया. साम्स चॅप्टर 78 अँड वर्स 41. ओके, आय एम रीडिंग दिस फॉर यू. साम 78 अँड वर्स 41. या ठिकाणी तो असं म्हणतो, अगेन अँड अगेन दे पुट गॉड टू द टेस्ट अँड दे लिमिटेड द होली वन ऑफ इस्रायल. मराठीमध्ये बहुतेक असं लिहिलंय की त्यांनी इस्रायलाच्या पवित्राला काय केले? चिडवले. ऍक्च्युअली मध्ये इफ यू गो बॅक टू KJV इट सेज दॅट दे लिमिटेड द लॉर्ड, दे लिमिटेड द होली वन ऑफ इस्रायल. म्हणजेच काय? त्यांनी ते देवाला तिथं आळा घातला होता. कशामुळे? प्रत्येक वेळेला देवावर अविश्वास दाखवल्यामुळे त्यांनी देवाच्या कार्याला आळा घातला होता. स्वतः जाऊन बसले होते आणि त्याच्या कार्यामध्ये काय बनले होते? एक हिंड्रन्स, एक ऑब्स्टिकल म्हणून बसले होते. नाउ इन दिस पर्टिक्युलर वर्स, इफ यू आर ट्राइंग टू रीड दिस विथ मी, जर तुम्ही पाहिलं की तो तिथं काय बघत होता, त्यांच्यामध्ये देव त्यांच्यामध्ये विश्वास शोधत होता प्रत्येक क्षणाला. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला जर आठवत असेल, इफ यू रिमेंबर दिस, तर मागे आपण काल ज्या वेळेला वाचलं तर त्याच्यामध्ये एक वचन आपण वाचलं की ड्यूट्रॉनॉमी चॅप्टर 9 आपण जे वाचलं त्याच्यामध्ये एक वर्स असं होतं, मला वाटतं 21-22च्या आसपास, की देवानी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आज जा, पण तुम्ही त्या ठिकाणी गेला नाही. रिमेंबर दॅट वर्स? आय थिंक इट इज 9:22. त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की प्रभूने तुम्हाला आज जाण्यासाठी परवानगी दिली होती, आदेश पण दिला होता, दॅट जस्ट गो एंटर द लँड, आय हॅव गिव्हन इट टू यू, बट यू चोज नॉट टू. मोशे त्यांना म्हणतो की तुम्ही स्वतः निवडलं का? कारण तुम्ही अविश्वास दाखवला. तुम्ही दाखवलं की अरे नाही बाबा, इथं एवढे मोठे जायंट्स राहतात किंवा एवढे मोठ्या सैन्याचे लोक राहतात. दीज आर सो मेनी पीपल, हाऊ वी सपोज टू फाईट? दे शोड व्हॉट? दे शोड अनबिलीफ, लॅक ऑफ फेथ. म्हणजेच येशूने त्यांच्यासाठी देवाने त्यांच्यासाठी मार्ग जो आहे तो मोकळा करून ठेवलेला होता. त्याला अद्भुत कार्य तिथं करायचं होतं, तो स्वतः लढणार होता, हे की नाही? आपल्याला माहित होतं की ह्या लोकांकडे काही सैन्य नाहीये, काही नाहीये, शस्त्र नाहीयेत. हे गरीब दास लोक जे होते, त्याचे इब्री लोक मिस्रामधनं निघताना कुठं शस्त्र वगैरे घेऊन निघाले होते? द लॉर्ड वुड कम टू फाईट फॉर देम.
तो लढला ना फारो बरोबर, फारोच्या पूर्ण सैन्याला त्यांनी लाल समुद्रामध्ये त्यांनी अक्षरशः दफनवलं की नाही? मग त्यांना हा विश्वास का नव्हता की ते लोक येशू देव त्यांच्यासाठी पुन्हा एकदा लढेल? त्यांच्या अविश्वासामुळे किंवा त्यांच्या कमी विश्वासामुळे त्यांनी काय केलं, देवाच्या गोष्टीला आळा घातला किंवा त्यांनी ते पूर्ण होण्यासाठी त्यांनी काय केला, विलंब केला, वेळ लावला. नाउ इट मेक्स मी थिंक दॅट एम आय लिमिटिंग द लॉर्ड? मी देवाच्या कार्यासाठी आळा घालत आहे का? किंवा मी देवाच्या कार्यासाठी मध्ये अडखळण करून बसलेलो आहे का? इट कुड बी एनिथिंग. इट कुड बी इन युअर फॅमिली लाईफ, युअर पर्सनल लाईफ, युअर सोशल लाईफ. एनिथिंग दॅट द लॉर्ड वॉन्ट्स टू वर्क इन, आपण त्याच्यासाठी अडखळण करून बसलेलो आहोत का? की नाही नाही नाही, आय डोंट थिंक दिस विल हॅपन, आय डोंट थिंक दिस इज द राईट टाइम लॉर्ड. बरोबर आहे. प्रश्न असा देखील असेल की मे बी तुम्ही अजून येशूला ओळखत नसाल. मे बी असं असेल की आपण ओळखत असू आणि तरी देखील आपण त्याच्यावर तसा पाहिजे तसा विश्वास ठेवत नसू. द पॉइंट इज दॅट लॉर्ड्स ओन पीपल, त्याच्या स्वतःच्या घरातले किंवा त्याच्या स्वतःच्या शहरातले लोक त्याच्यावर काय करत होते, अल्पविश्वास दाखवत होते, कमी विश्वास दाखवत होते. लॅक ऑफ फेथ इन हिज ओन हाऊस. नाउ थिंक ऑफ दिस, द लॉर्ड्स पीपल आर वी. आपण सर्वजण देवाचे कोण आहोत? लोक आहोत, निवडलेले लोक आहोत, पवित्र जन आहोत. आज आपण देखील जसे एका प्रकारे त्याच्या शहरातले लोक कसे होते ना, तसेच आहोत, जे देवाला ओळखतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. ठीक आहे, आम्ही जाणतो तू कोण आहेस, बट आर वी शोईंग दॅट काइंड ऑफ फेथ? का आपण पण कधी कधी असा अविश्वास दाखवत आहोत? ज्या ज्या वेळेला आपण कमी विश्वास दाखवतो त्या त्या वेळेला आपण देवाच्या कार्याला आळा घालतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तर आपण देवाला दुखवतो. जीसस हॅज फिलिंग्स पीपल. येशूला भावना आहेत, त्याला दुःख होतं, त्याला वाईट वाटतं. ज्या ज्या वेळेला आपण कुरकुर करत असू किंवा आपण कंप्लेन करत असू, इफ वी आर मर्मरिंग अँड वायनिंग अँड कंप्लेनिंग, आय एम शोईंग अनबिलीफ. आणि एक विचार करण्यासारखं असं आहे की मग आपण या लोकांपासून कसे वेगळे आहोत, है ना? आर वी डिफरंट फ्रॉम दीज पीपल? प्रॉबब्ली नॉट, बिकॉज वी आर ऑल्सो डुईंग द सेम थिंग्स. कधी कधी असं होतं ना की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा, समटाइम्स वी टेन टू मर्मर अँड से की हे गोष्टी होत नाहीये, या गोष्टी बरोबर नाहीये, असंच का घडतंय माझ्या आयुष्यामध्ये, माझ्याबरोबरच ही का अशी परिस्थिती आलेली आहे. आणि मग कोणतरी आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीपैकी आपल्याला कोणतरी सांगतं की अरे प्रभूमध्ये विश्वास ठेव, येशू काय म्हणला, हे ते शास्त्र काय सांगतं, आणि आपण त्याला लगेच म्हणतो तू मला काय सांगू नको रे, किंवा तू मला काय आता शिकू नको, आय नो व्हॉट द बायबल सेज बट दिस इज डिफरंट. You don't know what it is, you don't understand the pain, and we continue to complain. Every time we are complaining, every time we are murmuring, we are saddening the Savior. आपण आपल्या तारणाऱ्याला काय करत आहोत, आपण दुखवत आहोत. We show unbelief, just like Jesus' people. जसं आता त्याचे लोक पण त्याच्यावर काय दाखवते, अविश्वास दाखवत होते. आणि आपण जे ऍक्च्युअल मध्ये देवाचे लोक म्हणून आपण ओळखले जातो, स्वतःला म्हणतो की आम्ही जिवंत देवाचे लोक आहोत. विचार करण्यासारखं असं आहे ना की येशू आपल्याबद्दल काय आठवण ठेवतो, काय ओळख ठेवतो आपल्याबद्दल. हे माझे लोक जे माझ्या शहरातल्या लोकांसारखे अल्पविश्वासी आहेत किंवा कुरकुर करणारे आहेत, किंवा दिस इज समथिंग दॅट वी नीड टू अंडरस्टँड, बिकॉज ही वॉज अमेज्ड. तो अक्षरशः विचार करू लागला की कसं शक्य आहे यार, तुम्ही लोक इतकं कमी विश्वास कसा असू शकतो तुमचा. जीसस इज वंडरिंग, हाऊ कॅन यू सी ऑल दीज थिंग्स? एव्हरी टाइम वी क्राय, वी क्रिब, एव्हरी टाइम वी मर्मर. आपल्याला हे लक्षात आणलं पाहिजे की आपण कोणा त्या व्यक्तीशी कंप्लेन जरी करत असलो, आपल्याला असं वाटतं बट वी आर सॅडनिंग ऑर डिस्टर्बिंग ऑर हर्टिंग द सेव्हियर हू डाईड फॉर अस ऑन दॅट क्रॉस, फॉर माय सिन्स, हू डाईड. दिस वर्ड डाईड इज व्हेरी स्मॉल बट इट्स इम्पॅक्ट इज व्हेरी बिग. आणि येशू जो आहे ना, तो आपल्या मुखातनं निघालेला प्रत्येक शब्द जो आहे तो ते ऐकतो. जीसस हिअर्स एव्हरी सिंगल वर्ड अँड इट सॅडन्स हिम. इनफॅक्ट तो बघतो की कसं काय यांचा विश्वास जो आहे तो एवढा कमी काय. त्याला दोन गोष्टींनी आश्चर्य झालं. एकामध्ये एकाचा विश्वास खूप कमी होता आणि दुसऱ्यामध्ये एकाचा विश्वास इतका जास्त होता की त्याला आश्चर्य झालं, पूर्ण इस्रायलमध्ये मला असा विश्वास सापडला नाही.
नाव देर इज वन मोर थिंग. आपल्याला कधी कधी असं वाटत असेल, आय डोंट से दीज थिंग्स आउट लाऊड. मी लोकांना तर नाही दाखवत, लोकांची तर नाही बोलत. समटाइम्स आय माइट जस्ट प्रॉब्ली से इट टू माय फ्रेंड्स ऑन माय फोन, और मेसेज माय फ्रेंड्स, और जस्ट प्रॉब्ली से इट इन माय हेड. आपण आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये असं म्हणत असो की देवा असं का होतंय, रोज 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 असंच जीवन का आहे आपलं, का होतंय. बट ट्राय टू इमॅजिन, every time you are bringing this thought in your head, you are not doing anything but you are saddening the Savior. आपण आपल्या तारणाऱ्याला आपण काय करत आहोत, त्याला दुखवत आहोत. आणि हे विचार जर तुम्हाला असं पटत नसतील तर एक लक्षात घ्या, यू माइट रिमेंबर दिस. गणना नंबर्स मध्ये असं म्हणलेलं आहे की दे मर्मर्ड इन देअर टेंट्स. ते त्यांच्या तंबूमध्ये देवाविरुद्ध कुरकुर करत होते आणि देवाला ते ऐकू जात होतं. You might say, I'm not complaining it out loud. Doesn't matter. You might say, I'm not whining, किंवा मी असं काही जास्त सारखं सारखं तेच बोलत नाही की माझ्याबरोबर असं का तसं का लोकांबरोबर. It doesn't matter. It could be one message. It could be one thought. काही लोक तर आजकाल असं पण म्हणतात माहिती का, बोललं पाहिजे, आपल्या मनातल्या ह्या गोष्टी काढल्या पाहिजे. आय अंडरस्टँड इन वे इट कुड बी राईट, बट नॉट इन दिस फॅक्ट. या पर्टिक्युलर सिनॅरिओमध्ये नाही की आपलं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी लोक म्हणतात ना, इट इज जस्ट लेटिंग ऑफ स्टीम. मी माझं फ्रस्ट्रेशन काढते किंवा स्ट्रेस रिलीज करायचं पद्धत आहे माझी, हे असं सगळं बोलून असं का तसं का. नो, पीपल कॉल इट थेरप्युटिक टुडे. बट डझंट मॅटर तुम्ही कुठल्या हेतूने बोलताय, कधी बोलताय, कुठं बोलताय, मनात बोलतायत का अंतःकरणात विचाराने तुम्ही बोलताय. इट हर्ट्स द सेव्हियर. रिमेंबर दिस. इथं देवाला काय झालं होतं, आश्चर्य वाटलं होतं आणि त्याला दुखवला गेला होता. नाउ यू मस्ट बी थिंकिंग, व्हॉट एम आय सेइंग, इट हर्ट्स द सेव्हियर. येशूचा विचार करा एक मिनिटासाठी. त्याला कसं वाटेल, तो आपला प्रभू ज्यांनी आपल्यासाठी प्राण अर्पण केला, तो ज्या वेळेला हे कानावर त्याच्या पडून ह्या गोष्टी ऐकत असेल की अरे हे लोक आपल्या भविष्यासाठी इतकं विचार करतात, हे लोक इतकं मनावर घेऊन घेतात, दे आर सो वरीड, दे शो सो लॅक ऑफ फेथ. त्याला कसं वाटत असेल. Now, if you want to understand this concept, please open with me the book of John. योहानाचा शुभवर्तमान आपण उघडूया आणि त्याचा 11वा अध्याय. त्याच्यामध्ये एक सिनॅरिओ बघू, तिकडे काय झालं होतं. यू मस्ट बी नोईंग दिस, सम ऑफ यू. लाजराची ही स्टोरी आहे, लाजरस. ओके, योहानाचा शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की येशू रडला. व्हॉट इज द वर्स देअर? जीसस वेप्ट, है ना. नाउ आय थिंक एव्हरी टाइम दॅट जीसस वेप्ट, शास्त्रामध्ये दोन वेळा लिहिलं की येशू तिथं रडला, बरोबर आहे. एक तर तो यरुशलेमेत आत जात असताना ऑन दॅट पाम डे, संडे, अँड दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या ठिकाणी लाजरसाठी. आय थिंक इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू फोकस की येशू अक्षरशः का रडतोय. गॉड हिमसेल्फ इन्कार्नेटेड इन मॅन, मॅनिफेस्टेड इन मॅन, वाय इज ही क्राईंग. समथिंग इंटेन्स हॅज हॅपन्ड. काहीतरी खूप मोठी गोष्ट झाली, गांभीर्याची गोष्ट झाली, म्हणून आपला प्रभू तिथं रडत आहे किंवा त्याला इतकं दुःख झालं की तो रडला. ना सम ऑफ यू माइट थिंक की इथं तो का रडला, तर आपल्याला असं वाटत असेल की प्रभू रडला कारण त्याला त्याचा जवळचा व्यक्ती, त्याचा प्रिय व्यक्ती, त्याचा लाजरस, ज्याच्यावर तो प्रीती करत होता, तो मेला म्हणून. आय डोंट थिंक सो. जीसस वॉज नॉट क्राईंग बिकॉज लाजरस वॉज डेड. कारण जर तुम्हाला आठवतं, जर तुम्ही पहिलं वचन जर पाहिलं 11व्या अध्यायामध्ये, असं म्हणतात की मार्था व मरिया हिंना कळालं की लाजर जो आहे तो आता आजारी झालेला आहे आणि तो मरणाला टेकलेला आहे. तर ते काय करतात, ते लोक येशूसाठी एक चिठ्ठी पाठवतात किंवा एक निरोप पाठवतात, संदेश पाठवतात. त्याच्यात ते म्हणतात की तू ज्या शिष्यावर प्रीती करतोस किंवा तू ज्याच्यावर प्रीती करतोस तो काय आहे, तो आजारी आहे. लॉर्ड, द वन यू लव्ह इज सिक. नाउ सी व्हॉट जीसस रिप्लाइज. And this is why I am saying की येशू लाजर मेला म्हणून नाही रडला तो. See why. Verse 4 it says, this sickness will not end in death. येशूला माहित होतं की ते जे दुखणं आहे, ते जे आजारपण आहे, ते मरणामध्ये त्याचं रूपांतर होणारच नाहीये. Then why was he crying? Jesus was crying because of their lack of faith. त्यांच्या अल्पविश्वासामुळे तो तिथं रडला की काय हे लोक, मार्था, व्हाय डोंट यू अंडरस्टँड मार्था. है ना. तुम्ही पाहिलं जर, इफ यू जस्ट ट्राय अँड रीड हिअर वर्स 32 ऑनवर्ड्स, त्याच्यामध्ये असं लिहिलंय, वेन मॅरी रीच द प्लेस वेअर जीसस
was and saw him, she fell at his feet and said, Lord, if you had been here, my brother would not have died. What is this? Lack of faith. Jesus saw her weeping. येशू त्या तिथं तिला रडताना पाहतोय. येशू तिथं त्या यहुदी लोक जिथं तिथं आले होते त्यांना रडताना पाहतोय. आणि मग तो त्यांना विचारतो, काय लिहिलंय? तो आत्म्यामध्ये अक्षरशः दुखवला गेला होता. ही वॉज ट्रबल्ड इन द स्पिरिट. अँड ही सेज, वेअर हॅव यू लेड हिम? सांगा कुठं ठेवलंय त्याला. आणि मग ते लोक म्हणतात, प्रभू ये बघ. आणि ज्या वेळेला तो ते कबर बघतो की ह्या लोकांनी ऑलरेडी डिसिजन घेऊन ह्याला कबरेमध्ये टाकलं, पण ठरवलं पण की हा मेलाय. So much lack of faith have they showed that Jesus wept. आणि एवढंच नाही तर पुढे जाऊन लोक हे पण म्हणतात की हा इथं असता तर ज्यांनी आंधळ्याचे डोळे बरे केले तर ह्याला पण वाचवलं नसतं का. त्याच्यानंतर पण ऍक्च्युली असं लिहिलंय दॅट जीसस वर्स 38, जीसस वन्स मोर डीपली मूव्ड केम टू द टूम. पुन्हा एकदा त्याला विश्वासाची त्याला कमी, की किती ह्या लोकांनी विश्वासामध्ये कमतरता दाखवावी किंवा लॅकनेस दाखवावा. In this particular story, Jesus did not cry because Lazarus died. लाझरस मेला त्यामुळे येशू तिथं रडला नाही. तर का रडला? कारण त्या ठिकाणी या लोकांचा विश्वासच नव्हता. तो बघा, तो ऑलरेडी 4थ्या वचनामध्ये त्याला निरोप मिळाला होता, त्याला माहित होतं काय होते. ही सेज, त्यांनी हे आपल्याला स्पष्ट पण केलं त्या संदेशामध्ये की हे आजारपण मरणामध्ये ह्याचं रूपांतर होणारच नाही. ही टोल्ड देम, ही न्यू दिस. But he cried because of their lack of faith. तो मार्थाला पण म्हणतो की मार्था, डोंट यू बिलीव्ह. इथं ती नाही का म्हणती, ज्या वेळेला ते दगड उघडतात तर त्याच्यानंतर असं म्हणलेलं की मार्था त्याला म्हणती, बट लॉर्ड, बाय दिस टाइम देर मस्ट बी अ बॅड ओडर बिकॉज ही हॅज बीन देअर फॉर 4 days. तो ती म्हणती की प्रभू 4 दिवस झालेले, आता जर आपण दगड उघडला तर आता तर आतून खूपच आपल्याला उग्र वास येईल किंवा आपल्याला सहन होणार नाही, हे नको उघडायला. आणि प्रभू तिला म्हणतो, डिड आय नॉट टेल यू दॅट इफ यू बिलीव्ड यू वुड सी द ग्लोरी ऑफ गॉड. बिलीव्ह, विश्वास फार महत्वाचा आहे. येशूला अपेक्षा असते प्रत्येक वेळेला त्याच्या लोकांकडनं की त्यांनी विश्वास ठेवावा. आणि आपण ज्या ज्या वेळेला विश्वास ठेवत नाही त्या वेळेला आपण त्याला दुखवतो. अक्षरशः रडला एका ठिकाणी येशू. नाउ थिंक अबाउट दिस. वेन यू अँड आय मर्मर अँड वाईन अँड क्रिब and complain about our situations, are you making the Lord happy or are you making him cry? येशू त्या ठिकाणी शतपतीचा विश्वास पाहून अक्षरशः ही वॉज मार्वलिंग की काय विश्वास आहे या माणसाचा. तो म्हणतो इथूनच बोल. आणि मार्था ह्याला म्हणते की तू ये पटकन, तू आला असता तर झालं असतं. आणि तो म्हणतो तू इथूनच बोल. आय नो दॅट शी इज गोइंग टू बी, दॅट माय सर्वंट इज गोइंग टू बी सेव्ड. एव्हरी सिंगल वर्ड जे आपल्या मुखातनं निघतं, जे विश्वास ज्याच्यामध्ये नसतो, आपले अविश्वासाचे बोल, प्रत्येक शब्द देवाला दुखवतं. हे आपल्याला लक्षात घ्यायलाच पाहिजे. थोमादार अक्षरशः देवाचं पुनरुत्थान झाल्यानंतर जेव्हा तो त्यांना भेटायला त्या खोलीमध्ये गेला तर थोमादार त्यावेळेला पण त्यांना काय करतो, तो त्याला विश्वास तो धरत नाही. तो म्हणतो जोपर्यंत मी त्याच्या कुशीमध्ये बोट घालून बघणार नाही तोपर्यंत मला विश्वास. ही इज स्टील हर्टिंग द लॉर्ड. तो म्हणतो अरे बाबा आत्ता तरी विश्वास धर, आत्ता तरी विश्वास धर. नो, इनफॅक्ट आय फील दॅट येशूला जितके फटके पडले, त्याला जितकं त्रास झाला, जितकं त्याला सहन वेदना त्याला पोचले, त्याच्यापेक्षा जास्त वेदना, त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्यांनी थोमाच्या तोंडातून निघलेल्या शब्दावरून त्याला जाणवलं असणार की थोमा तू कसं समजत नाहीस रे, मी तुझ्या समोर उभा आहे. And yet you show such less faith. The pain of the cross would have felt nothing in front of that unfaithful words. Hey ki nahi? Think about this. Now we need to consider today की आपल्या जीवनामध्ये आपण देवाला काय करत आहोत? संतोष पोचवत आहोत का आपण त्याला दुखवत आहोत? आपल्या जीवनामध्ये आपण काय करत आहोत? जर आपल्याबद्दल येशूला साक्ष द्यावी लागली तर तो काय म्हणेल की वाव, ह्याच्यामध्ये काय फेथ आहे, हिच्यामध्ये काय फेथ आहे, काय विश्वास आहे, त्या शतपतीसारखा असेल, सेंच्युरियन सारखा असेल. और इज ही स्टील ट्राइंग टू फिगर आउट लाईक हिज ओन होम टाउन पीपल, त्याच्या स्वतःच्या घरातले नाझरेतले लोक जे होते का त्यांच्याबद्दल जशी त्याची विचार होते तशाच प्रकारची साक्ष तर तो आपल्याबद्दल देणार असेल तर काय उपयोग. आणि मग जर आपण विचार केला ना, टुडे आय वॉन्ट यू टू थिंक वेअर डू वी स्टँड, आर फेथ, आपला विश्वास आज कसा कुठं आहे.
आज आपला थोमा आणि आय डोंट वॉन्ट टू से हिज नेम अगेन अँड अगेन, बट ही डिड दॅट थिंग, हे की नाही. आणि ह्या इथं जसं मार्था आहे किंवा जशी इथं नाझरेतले लोक जे होते, तशा प्रकारचा आपला विश्वास आहे का त्या शतपथीसारखा आपला विश्वास आहे? त्या रक्तस्रावीसारख्या स्त्रीसारखा आपला विश्वास आहे? आपला विश्वास एक्झॅक्टली कसा आहे? आणि जर तुम्ही विचार करण्यामध्ये आपण म्हणू, नाही माझा असा पण नाही, इतका कमी पण नाही आणि इतका जास्ती पण नाही, आय हॅव टू बी ऑनेस्ट, इतका पण नाही आणि तितका पण नाही, then let me tell you, the Lord says in Revelations that it would be better for you to be either hot or to be cold. Don't be lukewarm. कोमट असलेली वस्तू त्याला आवडतच नाही. तो म्हणतो मी ते ओकलेलं तर बरं. बरोबर आहे. जे आपण स्तोत्रसहितामधलं जे वचन वाचलं ना, तर त्याच वचनामधलं जर तुम्ही वरचं वचन वाचलं, द 40th वर्स, त्याच्यामध्ये असं लिहिलंय, अगेन इट इज अबाउट द ज्यूज हू वर इन द डेझर्ट लँड. ज्या वेळेला ते कनानामध्ये जात होते त्यांच्याविषयी लिहिलंय. असं म्हणण्यात येते 40व्या वचनामध्ये, 78:40, हाऊ ऑफन दे रिबेल्ड अगेन्स्ट हिम इन द डेझर्ट अँड ग्रीव्ड हिम इन द वेस्ट लँड. ग्रीव्ड हिम. You know what the word grieved means? It means to cause great distress to somebody. कोणाला तरी खूप डिग्रीमध्ये कोणाला तरी दुखवणं, कोणाला तरी इतक्या त्याला हार्श रीतीने त्याला दुःख पोहोचवणं की अक्षरशः त्याला he can feel that pain. That is the thing that God has used, the words here. की अशा प्रकारे त्यांनी अल्पविश्वास दाखवून, कमी विश्वास दाखवून त्यांनी येशूला दुखवलं होतं. विचार करण्यासारखं आहे ना, की देव असं का म्हणेल की त्यांना दुखवलं इतकं. आय एम गोइंग टू गिव्ह यू अ टास्क टुडे. सर्च अप द वर्ड ग्रीव्ड ऑन गुगल. जे या वचनामध्ये लिहिले ना, सर्च दॅट वर्ड ग्रीव्ड. तुम्ही त्याचे जे सिनॉनिम्स पाहाल ना, यू विल अंडरस्टँड काय काय लिहिलंय. इट मीन्स लिटरली टू हर्ट समबडी, टू कॉज पेन, टू सॅडन समवन, to cause great distress to someone. आपण 24 तास हा निर्णय घ्यायचा का? मी एक आठवडा म्हणत नाही, एक दिवस म्हणत नाही. लेट अस गो 24 hours. Let us take step by step. Can we go 24 hours without complaining, without bringing out negative words from our mouth? I know it is hard. आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की अक्षरशः आपल्याला हे जाणवतं, आपल्याला वाटतं. But can we take it as a task? That for 24 hours we don't do this. आपण देवाला दुखवणार नाही. And then let us make it a lifestyle. कारण असं म्हणतात माहिती आहे का, 24 तास जर तुम्ही कुठल्या गोष्ट करण्यापासून तुम्हाला रोखता येत नाही स्वतःला, then you are addicted to that. Okay, if in 24 hours you are called to do something again and again, असं म्हणतात you are addicted to it. तर आपण जर 24 तासामध्ये आपण जर कुरकुर करण्यासाठी किंवा नेगेटिव्ह बोलण्यासाठी किंवा अविश्वासाचे बोलण्यापासून जर स्वतःला रोखू शकलं नाही, देन वी आर एडिक्टेड टू दिस बिहेवियर. सिम्पल. आणि हे अविश्वासाचे बोल जे आहेत, व्हॉट इज इट? इट इज सिम्पली अनबिलीफ. असंच का, तसंच का, किंवा असेच का गोष्टी होतात, ते काय होईल पुढं काही सांगता येत नाही. एव्हरी टाइम जीसस हिअर्स दीज वर्ड्स, तो काय करतो? त्याला दुःख पोचत आहे. प्रश्न असा आहे की आपण स्वतःचं अंतःकरण तपासूया की आर वी हर्टिंग द लॉर्ड? आय वॉन्ट टू गिव्ह यू अ स्टोरी, एन एक्झाम्पल. एक खूप धनवान व्यक्ती होता, त्याची मोठी बिझनेस होती. ओके, अँड दिस मॅन टर्न्स ओल्ड. तो वृद्ध होत गेला आणि त्याचा खूप मोठं परिवार होतं, चिल्ड्रन्स अँड चिल्ड्रन्स ऑफ चिल्ड्रन्स. ओके, आणि त्या व्यक्तीचे जे लोक आहेत ना, हा जो वृद्ध मनुष्य जो आहे ना, तो जसा त्याचं वय वाढत गेलं तसं तसं त्याची हिअरिंग केपेबिलिटी ना, अबिलिटी कमी होत गेली. आणि एक दिवशी असं आलं की अक्षरशः त्याला ऐकूच यायचं नाही. त्याला कमी कमी ऐकू येत 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 शेवटी त्याचं ऐकणं म्हणजे त्यांनी विसरलं होतं. म्हणजे अक्षरशः त्याला ही लॉस्ट हिज हिअरिंग एबिलिटी. आणि त्याचे घरचे जे आहेत ना, त्याला नेहमी सांगायचे की दादा जाऊन तुम्ही करत का नाही, तुम्ही तुमच्या कानाचं एवढं आपल्याकडे आहे, सुविधा आहे, आज अबिलिटी आहे लोकांमध्ये, आज तेवढं विज्ञान पुढं गेलेलं आहे, वाय डोंट यू गेट युअर सेल्फ ट्रीटेड, गो गेट समथिंग इम्प्लांटेड. तो नाहीच ऐकत. तो म्हणतो नो, आय डोंट नीड दिस वगैरे वगैरे. आणि मग एक दिवशी असं होतं की तो त्याचं स्वतःचं मत बदलतो आणि शेवटी एकटा, कोणाला न सांगता तो एका डॉक्टरकडे जातो.
तो जातो आणि त्या डॉक्टरला म्हणतो की मला माझ्या जे हिअरिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, मला ऐकू येत नाही, माझं हिअरिंग कमी झालेलं आहे, अक्षरशः काहीच येत नाही, तर कॅन यू प्लीज डू समथिंग फॉर मी, इज देअर एनी सोल्युशन? तो डॉक्टर म्हणतो की ॲक्च्युली आहे ना, आपण सोपं आहे, मी तुम्हाला चेक केलेलं आहे, देर इज अ व्हेरी गुड सोल्युशन फॉर यू. मी तुमच्या कानामध्ये इन दिस इयर कनाल आय कॅन इम्प्लांट समथिंग फॉर यू, आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ऐकू येईल, तुम्हाला ते दिसणार पण नाही, दुखणार पण नाही, इट विल बी ऑल परफेक्ट, यू विल बी एबल टू हिअर. तो म्हणतो ठीक आहे, मग चालेल, मग करा मग. अँड देन ही गेट्स हिमसेल्फ ट्रीटेड. ओके. आणि तो स्वतःला तिथं ट्रीट करून तो घरी जातो. आणि मग नंतर तो काही दिवसांनी 3 आठवड्यानंतर 4 आठवड्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टरकडे येतो फॉर हिज रेग्युलर व्हिजिट, है ना. आणि मग तो त्या डॉक्टरकडे येतो. त्यावेळेला त्याचे डॉक्टर जो होता त्याला कळतं की हा असं येतोय. ही इज व्हेरी एक्साइटेड. द डॉक्टर सेइंग, अरे अरे वा, तुम्ही आला का, या या या, कम कम कम. अँड हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? तुमचे घरचे जे आहेत त्यांना कसं वाटलं तुम्हाला आता तुमचं हे ट्रीटमेंट नंतर, तुम्हाला काय काय ऐकलं तुम्ही? तर तो खाली बसतो, डॉक्टरला म्हणतो, मी माझ्या घरच्यांना अजूनपर्यंत सांगितच नाहीये की मी माझ्या कानामध्ये ट्रीटमेंट घेतलेली. आणि तो म्हणतो 4 आठवड्यापासून मी 3 ते 4 वेळा माझी जी विल आहे ना ती चेंज केली आहे. 3 to 4 times आय हॅव चेंज्ड माय विल बिकॉज आय हॅव नॉट टोल्ड देम येट दॅट आय कॅन हिअर. म्हणजेच काय, दिस ओल्ड मॅन, हा वृद्ध व्यक्ती जो आहे ना, तो त्यांना न सांगता फक्त जाऊन त्यांचं ऐकत होता. तो म्हणतो, आय एम जस्ट हिअरिंग, आय एम जस्ट लिस्निंग टू देअर टॉक्स. आणि इतकं मला त्या गोष्टीतनं दुःख झालं की मी अक्षरशः 3 वेळेला मी माझे विल चेंज केलेले आहेत. नाव, like this old man, our Father, our Lord Jesus Christ, also hears everything that we say, we think, and it hurts him. त्यालाही दुःख पोचतं. आणि मग असं नको व्हायला की तो त्याची इच्छा बदलण्यासाठी किंवा त्याला त्याची इच्छा आपल्यासाठी पूर्ण करताच येत नाहीये. जसं ह्या वृद्ध माणसाला काय झालं होतं, ही चेंज हिज विल मल्टिपल टाइम्स. तसंच तुम्ही पहा, देवाचं पण आपलं कार्य दिसतं की बऱ्याच वेळा त्याला त्याची इच्छा बदलावी लागली होती, कारण लोक तिथं विश्वास दाखवत नव्हते. ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे जे इब्री लोक होते त्यांना काही खरंच 40 वर्ष एवढे ह्याच्यात काढायचे होते असं कुठंच लिहिलं नव्हतं, सांगितलं नव्हतं. That was because of their lack of faith. Jesus probably had multiple ideas जे त्याला नाझरेतमध्ये करायचं असेल, पण तो का करू शकला नाही? त्याला त्याची इच्छा बदलावी लागली का? Just because of lack of faith. If you complain, if I complain, it hurts our Savior, है ना. आणि आपण म्हणूनच आज ह्या गोष्टींचं लक्षात आणूया की आज आपण कुठल्या पात्रात आहोत, किंवा आपण आपला विश्वास जर आपल्याला मोजायचा झाला, वेअर कॅन वी गो, विच प्लेस कॅन वी टेक, whose side will we be on? Are we amazing the Lord by showing our faith, fullness of faith, or are we surprising him by our lack of faith? आणि जर तुम्हाला तुमचा जे विश्वास आहे ना, जर तुम्हाला ते विश्वासाची मोजणी करायची असेल, तपास करायची असेल, इनफॅक्ट फॉर ऑल ऑफ अस इट्स अ ड्रिल. जर आपल्याला आपला विश्वास जो आहे ना तो तपासायचा असेल की किती आपला विश्वास आहे, यू नो व्हॉट इज द बेस्ट वे टू डू? रेकॉर्ड युअर सेल्फ फॉर 1 whole day. स्वतःला स्वतःचे जे बोल आहेत ना, एक पूर्ण दिवस एका प्रकारे रेकॉर्ड करून बघा. अँड हिअर इट देन, व्हॉट आर वी सेइंग? यु नो, असं म्हणतात की अंतःकरणात जे असतं तेच ओठाने बाहेर पडतं. यु नो हाऊ नाउडेज ऑक्सिमीटर हॅज बिकम अ व्हेरी पॉप्युलर थिंग. कारण आपल्या शरीरामध्ये जितकं ऑक्सिजन आहे ना, ते तेवढ्याशा छोट्याशा डिव्हाइसमधनं दिसतं की एवढं ऑक्सिजन आहे. आपल्या अंतःकरणामध्ये किती विश्वास आहे ना, ते आपल्या ह्या ऑक्सिमीटरमधनं कळतं की किती विश्वास आहे. हाऊ मच आय शो माय वर्ड्स, आर दे फुल ऑफ फेथ और आर दे लॅकिंग फेथ? इथून पुढे आपण हाच विचार करूया की आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने, आपल्या विचार करण्याने आपण येशूला दुःख तर पोचवत नाही ना, की त्याला कसं वाटेल आपल्या या गोष्टीतनं, आपल्या या विचार करण्यात. लेट अस गो थ्रू अ एंटायर डे विदाउट कंप्लेनिंग. लेट अस सी. ह्यालाच काय म्हणतात माहिती का? देवाबद्दल विचार करत राहण्यासारखं, की त्याला कसं वाटेल, त्याला कसं माझ्या वागणुकीद्वारे, माझ्या विचारानंतर त्याला कसं वाटेल, ह्यालाच आपण देवाचा जो भय ज्याला म्हणतो ना, इट इज दिस द फिअर ऑफ द लॉर्ड, ऑलवेज पुटिंग क्राइस्ट फर्स्ट इन एव्हरीथिंग दॅट वी डू. की मी जे बोलतोय, मी जे वागतोय, मी जे करतोय, ह्याच्यानी येशूला कसं वाटेल, बाकीच्या लोकांचं सोडून द्या, देवाला कसं वाटेल पहिले हे समजून घेऊ. तेव्हाच आपण आपलं देवामधलं जे भय आहे ना त्याच्यामध्ये आपण प्रगती करू किंवा वाढू.
We need to understand that the fear of the Lord is to always consider how would Jesus feel. आपल्याला हेच लक्षात ठेवायचं की तो ऐकतो, तो पाहतो, तो अंतःकरण शोधतो, तपासतो आणि आपले सर्व विचार पण तो जाणतो. आणि ह्या गोष्टीतनं त्याला दुःख होतं. जेव्हा त्याच्या शहरातले लोक कमी विश्वास दाखवत होते, त्याला दुःख पोचलं. वी नीड टू स्टील प्रे दॅट लॉर्ड, आमच्याद्वारे तुला दुःख पोचेल असं आमचं वागणं, आमचा विश्वास, आमचे बोल, आमचे मनातले विचार असू देऊ नको. चेंज आवर हार्ट, चेंज आवर माइंड. Is the Lord being amazed with the fullness of faith, or is the Lord being amazed with the lack of faith? For you and me is a big question today. May God grant us His wisdom.